नमस्कार मंडळी, काय मग फोटो पाहून काय वाटते? लाल सुके रसगुल्ले. तर कुणी कुणी शाळेमध्ये असताना हे रसगुल्ले घेऊन खाल्लेत आणि कुणाकुणाची आवडती डिश आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा. तर आम्ही शाळेत असताना, शाळेला जाताना किंवा मधल्या सुट्टीमध्ये हे रसगुल्ले घेऊन खायचो. आमच्या वेळी 1 रुपयाला हे रसगुल्ले 4 मिळायचे. असं वाटायचं सर्व बर्नीच घेऊन खाऊ की काय, पण घरातून 1 रुपयाच दिलेला असल्यामुळे फक्त 4 रसगुल्ल्यावरतीच समाधान मानावं लागायचं. तर आज आपण आजच्या भागामध्ये हे लाल सुके रसगुल्ले कसे बनवायचे ते बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, शिवाय आपल्या शाळेतील जुन्या आठवणी ताजी करून देणारी रेसिपी आहे. तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेल आयकन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी होतील इतके तांदूळ घेतलेले आहेत. तर आपले जे घरातील रेग्युलर तांदूळ असतात ते मी इथं 1 कप घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाव कप होईल इतकी उडीद डाळ टाकलेली आहे. तर 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडीद डाळ आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये 1-2 वेळा पाणी टाकून हे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे 2 वेळा पाणी टाकून हे डाळ आणि तांदूळ जे आहेत ते व्यवस्थित असे धुवून घ्या आणि त्याच्यामधलं पाणी निथळून घ्या. तर हे डाळ आणि तांदूळ 2 वेळा धुवून त्याच्यातील पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर स्वच्छ पाणी ह्या बाउलमध्ये टाकायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ पूर्ण बुडतील इतकं पाणी टाकून ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे. आता झाकण ठेवून हे डाळ आणि तांदूळ जे आहे ते 2 ते 3 तासांसाठी भिजायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता 2 ते 3 तास झालेले आहेत आणि मी डाळ आणि तांदूळ जे आहेत ते 3 तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत. कमीत कमी 3 तास तरी हे तांदूळ तुम्ही भिजवून घ्या. आता हे भिजवलेले तांदूळ आहेत त्याच्यामधलं पाणी जे आहे ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे. तर तांदूळ आणि डाळीमधलं पाणी काढून घेतल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्यातील थोडे तांदूळ आणि डाळ घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 1 अर्धी वाटी होईल इतकं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. तर हे वाटताना जास्त पण पाणी टाकू नका, कारण आपल्याला अति पातळसुद्धा हे पीठ करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा करायचं नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे. तर पाहू शकतात असं किंचित रवाळ असं हे पीठ वाटून घ्यायचं आहे. जास्त मोठं पण ठेवू नका, अशा प्रकारे हे पीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे सर्व वाटलेलं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे या पिठाची ठेवायची आहे. त्याच्यानंतर या पिठामध्ये अगदी चवीनुसार 1 पाव चमचा इतकं होईल इतकं मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल खाण्याचा कलर टाकायचा आहे. तर माझ्याकडे इथं लिक्विड फॉर्ममध्ये होता, मी तोच वापरलेला आहे. तुमच्याकडे पावडर फॉर्ममध्ये असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर लाल कलर टाकायचा आहे या पिठामध्ये आणि पीठ व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे पीठ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण काय करणार आहोत, साखरेचा पाक बनवणार आहोत. तर पाक बनवण्यासाठी इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-1.5 कप होईल इतकी साखर घेतलेली आहे आणि आपण जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. आपण आता 1 तारी पाक बनवणार आहोत, त्याच्यामुळे 1 तारी पाक बनवताना जेवढी साखर घेऊ तेवढंच पाणी आपण वापरायचं आहे. तर 1-1.5 वाटी साखर घेऊन त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी मी ओतलेलं आहे. आता हे भांडं मी गॅसवरती ठेवलेलं आहे. हे गॅसवरती ठेवून ह्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर 5 ते 7 मिनटं हाय फ्लेमवरती ह्याला उकळून घ्यायचं आहे. पाहू शकता 5 ते 7 मिनटं मी व्यवस्थित असा हा पाक जो आहे तो उकळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. तर रस टाकल्यानं काय होईल, साखरेचा पाक तयार झाल्यानंतर तो घट्ट होणार नाही, त्याच्यामुळे लिंबू नक्की टाका. त्याच्यानंतर 7 ते 8 मिनटानंतर बघायचं आहे. पाक आपल्याला बोटावरती घेऊन बघायचा, थोडासा चिकट आणि त्याची 1 तारसुद्धा दिसू लागते. तर हा माझा पाक जो आहे साखरेचा तो तयार झालेला आहे. आता हा पाक बाजूला झाकून ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण मिक्स केलेलं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकी बेकिंग पावडर टाकायची आहे. बेकिंग पावडर जी आहे ती तळण्याच्या आधी टाका, अगोदरच टाकू नका. तर अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुमचं पीठ थोडंसं पातळ वगैरे झालेलं असेल तर तुम्ही थोडं तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता. त्याच्यानंतर इथं गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं पीठ मी टाकून बघितलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर अशा प्रकारे हातानं छोटे छोटे ह्याचे गुलाबजामुन किंवा रसगुल्ले जे आपले आहेत ते तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत. गरज वाटल्यास हाताला थोडंसं पाणी लावा आणि त्याच्यानंतर हे तेलामध्ये पीठ सोडा
आणि अगदी छोटे छोटे टाका, कारण तेलात टाकल्यानंतर बेकिंग पावडर टाकलेली असल्यामुळे त्याची साईज नंतर मोठी होते. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. तर पाहू शकता छोटे छोटे गोळे, त्याची साईज किती मोठी झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे गोळे आपले रसगुल्ल्याचे आहेत त्याला कुरकुरीत असं एक 4 ते 5 मिनिटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर एक 4 ते 5 मिनटं मी हे व्यवस्थित रसगुल्ले आपले तळून घेतलेले आहेत आणि पाहू शकता रंग मस्त लालसर असा आलेला आहे. आता हे रसगुल्ले जे आहेत ते तळल्या तळल्या लगेचच गरम साखरेच्या पाकामध्ये टाकायचे आहेत. जसं आपण गुलाबजामुन गरम गरम पाकामध्ये टाकतो तसंच हे रसगुल्ले तेलातून काढल्या काढल्या गरम गरम पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत. तर इथं सर्व रसगुल्ले मी अशाच प्रकारे तळून या पाकामध्ये टाकणार आहे. तर इथं मी सर्व रसगुल्ले तळून घेतलेले आहेत आणि या पाकामध्ये टाकलेले आहेत. आता काय करायचं आहे, एक 20 मिनिटांसाठी हे रसगुल्ले असेच्या पाकामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तर मी 20 मिनिटांसाठी हे रसगुल्ले असे ठेवून दिलेले होते. आता काय करायचं आहे, या पाकामधून हे रसगुल्ले जे आहेत ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. तर इथं मी झारीच्या साहाय्याने हे रसगुल्ले पाकातून मी गाळून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे पाकातून बाजूला काढायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये तुम्ही अशा प्रकारे पसरून ठेवा हे रसगुल्ले. तर आता थोडे चिकट वाटतील तुम्हाला, पण एक 2 ते 3 तासानंतर हा रस पूर्ण आत मुरेल आणि वरून हे पूर्ण सुकून जातील. तर एक 2 ते 3 तास तुम्ही असंच प्लेटमध्ये ह्या रसगुल्ल्यांना पसरून ठेवा. आणि पाहू शकताय मस्त कलर आलेला आहे आणि बघूनच खावेसे वाटत आहेत. तर एक 2 ते 3 तासानंतर बघू शकताय रसगुल्ले आपले जे चिकट वाटत होते ते थोडेफार सुके झालेले आहेत आणि मस्त आपल्या शाळेतील जुन्या आठवणीतील आपले लाल सुके रसगुल्ले तयार आहेत. नक्की तुम्हाला जमलं तर ट्राय करा आणि मला नक्की कळवा कसे झालेले आहेत. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का. चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.